आता तुम्ही मला सांगा, ठीक आहे, हो. तुम्ही कोर्स केला सॉलिडवर्क, बरोबर. आता तुम्हाला मी सॉलिडवर्कची बुक दिली, हा. तर ही बुक तुम्ही पाहिली, ह्या बुकमध्ये जेवढ्या काही नोट्स आहे हा. त्या नोट्स तुम्हाला कशा वाटल्या? हा. म्हणजे तुम्ही क्लास केल्यानंतर जर तुम्ही काही विसरले अच्छा. तर तुम्हाला रिव्हिजनसाठी कामी पडणार आहे ते नोट्स. बरोबर. पाहून घ्या लागणार तुम्ही एक वेळेस. हा. पूर्ण नोट्स आहेत, ह्या स्टेप बाय स्टेप पूर्ण सॉलिडवर्कचे पूर्ण कमांड्स त्याच्यामध्ये. हा. हा. आणि जेवढं बघा सिलेबस सांगतो तुम्हाला मी, बघा याच्यामध्ये जेवढा बी सिलेबस आहे, हे बघा जेवढा बी सिलेबस बघा पूर्ण कमांड वाईज. हा, पूर्ण कमांड. हे इसेंट्रिक आहे. हां बघा बघा विथ नोट्स आहे. हा. तर हे पूर्ण तुम्हाला 400-500 पेजेसची बुक भेटते. ओके. आणि ह्या बुकमध्ये पूर्ण नोट्स आहे. अच्छा. आपण जे तुम्ही लिहिले ना हा. हा. ते सगळं याच्यामध्ये आहे. अच्छा. अच्छा. हो हे बघा ओके. सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. हा. याच्यामध्ये मागे सर्टिफिकेट सॅम्पल पण राहते. अच्छा. हे बघा सॉलिडवर्कची. हा. हा. ओके. आणि तुम्हाला एक कॅट सेंटरकडून बघा असं सर्टिफिकेट येते, फोल्डर सहित. असं 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 येते ना असं. सर्टिफिकेट. ओके. त्याच्यामध्ये फोल्डर भेटते आणि हे पण भेटते. अच्छा. तुम्ही बारकोड जर स्कॅन केला ना तो, हा. तरी सर्टिफिकेट तुम्हाला समोर येऊन जाते. अच्छा. आणि जर हे कधी बरोबर. जर हे सर्टिफिकेट कधी हरवलं तुमचं, अच्छा. तर तुम्ही गुगलला जरी गेले टाकलं तिथं कॅट सेंटर स्टुडंट जरी टाकला ना तुम्ही, हा. हा. तरी सर्टिफिकेट तुम्ही डाउनलोड करू शकता अच्छा. गुगलवरून पण. बरोबर. आणि ॲपच्या अंदर पण राहते अवेलेबल सर्टिफिकेट. ठीक आहे. हा. आता तुम्ही सांगा मला, म्हणजे तुम्हाला कॅट सेंटरचा एक्सपिरियन्स कसा वाटला? कॅड सेंटरमध्ये आता मी 3 महिन्याचा इथे क्लास लावला. तर आता हे समजा मी जे प्रॅक्टिस केलं तर मला चांगलं वाटलं. मला आता तुम्ही जे ते शिकवलं, हां हां तर आता मी अर्ध्या समजा बेसिकली पार्ट मॉडेलिंग, असेंब्ली, ड्राफ्टिंग हे सगळं शिकलेलं. पण राहिलेलं जे कमांड आहे, सिम्युलेशन, टायपिंग, ट्यूबिंग, ते कमांड राहिलं तर आपण ते शिकून घेतलं. हां म्हणजे तुम्ही तुम्ही जे मला जे शिकवलं त्याचं मला फार चांगलं वाटलं. आणि ड्राफ्टिंग वगैरे थोडंसं आलं तर मला लक्षात. अच्छा अच्छा. आता मी डिझाईनमध्ये आहे, मी ड्राफ्टिंग वगैरे सगळं चालूच आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही जे मला जे शिकवलं तसं चांगलं वाटलं. कामी पडत आहे. हां हां. तुम्ही जाधवमध्ये आहात ना? जाधवमध्ये. आता बघा जाधवमध्ये तुम्ही सॉलिडवर आधीच काम करत आहे. बरोबर. पण तुम्ही एक ते कोणतं ते मशीन बनवलं होती, कोणतरी ते जिनिंग. हां, ते सिम्युलेशनमध्ये जेडिकन गिअर बग बनवलं होते. त्याच्यात आपण सिम्युलेशन, मोशन अनालिजमध्ये जे हे करायचं होतं, मेशिंग वगैरे, तर सिम्युलेशन करायचं, त्याच्यानंतर मेशिंग करायचं, त्याच्यानंतर रेंडर वगैरे. तर त्याच्यात मला चांगलं वाटलं. ते मी पूर्ण शिकलो आहे त्याच्यात. म्हणजे आता याच्यानंतर लक्षात आलं. आणि त्याच्यानंतर हे जे आहे आपलं हायड्रोलिक प्रेसिंग प्रेस जे आहे त्याच्यात काय मोशन अनालाइज करायचं आहे. आता त्याच्यात कशा एक नवीन प्रेस बनवलं आहे, हायड्रोलिक पिन लो डेन्सिटी प्रेस. आता मार्केटमध्ये दोन मशीन लॉन्च झालेलं. अच्छा. हां, तर ते सध्या दुसरी प्रेस आहे, तर अजून डेव्हलपमेंट चालू आहे. अच्छा अच्छा. हां. म्हणजे तुमच्या अंडरमध्ये चालू आहे का ते? हां, तुमच्या अंडरमध्ये चालू आहे का? हां हां. अच्छा अच्छा. तर आता हे दुसरं म्हणजे प्रेस बनवून आलो, हे दुसरं डेव्हलपमेंट चालू आहे आता. आता बघा तुम्ही फक्त सॉलिडवर्क तुम्हाला अगोदर येत होतं. आपण इथे सॉलिडवर्कमध्ये काय शिकलो? ॲडव्हान्स शिकलो. ॲडव्हान्समध्ये आपण सॉलिडवर्कमध्ये काय काय शिकलो? राउटिंग, इलेक्ट्रिकल वायरिंग, पायपिंग, ट्यूबिंग, नंतर आणखी काय शिकलो आपण? सिम्युलेशन. म्हणजे ॲन्सिसमध्ये जे आपण सिम्युलेशन करतो ते सिम्युलेशन आपण सॉलिडवर्कमध्ये पण शिकलो. बरोबर. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ॲन्सिसचा जो डेमो राहते ते सिम्युलेशन मी समजून गेला. बरोबर. आपण ॲन्सिसमध्ये पण आपण सॉलिडवर्कमध्ये पण आपण 2 सिम्युलेशन शिकलो, फ्लो सिम्युलेशन, स्टॅटिक सिम्युलेशन. बरोबर. नंतर आपण हे शिकलो ना रेंडरिंग. आपण सॉलिडवर्कमध्ये जे आपण पार्ट बनवतो तर आपण कीशॉटमध्ये जाऊन रेंडर केलं. कीशॉट पण आपण सगळं शिकलो. ॲनिमेशन पण प्रॉपर शिकलो. प्रत्येक मोशनचे एक्झाम्पल पाहिजे शिकलो आपण. आणि तुम्ही प्रत्येकाच्या नोट्स पण बनवल्या. आता ह्या पण नोट्स आहे, म्हणजे नोट्स आहे. तुम्ही विसरू शकतच नाही कधी, नाही का? आणि जर तुम्ही कधी विसरलेही तर कधी तुम्ही कॉल करा, तुमचा डाऊट सॉल्व्ह होऊन जाणार. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि तुम्ही कॅट सेंटरचे ओरिजिनल स्टुडंट आहात, तुम्हाला सर्व्हिस मी पण देणार. आणि सर्व 1000+ जे सेंटर्स आहे कॅट सेंटरचे ते तुम्हाला सर्व्हिस देणार. तुम्ही उद्या पुण्याला जरी गेले, पुण्यामध्ये 17 सेंटर्स आहे अलग ठिकाणी. तिथं जाऊन तुम्ही ते म्हटलं का बा मला रिवायझिंग करायची आहे किंवा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून पाहिजे, तुम्हाला पुणेमध्ये कोणत्या सेंटर तुम्हाला नाही म्हणणार. नागपूरमध्ये बी 5 ठिकाणी सेंटर्स आहे, तुम्हाला नागपूरचे कोणते सेंटर नाही म्हणणार. कॅट सेंटर एकच आहे, सगळ्या ठिकाणी तुम्हाला ट्रेनिंग सेम भेटणार. ओके, अशा प्रकारे. आता तुम्हाला ॲन्सिस पण करायचं नाही का? आपण करू आता ॲन्सिसचं पण, नाही का? ॲन्सिसमध्ये कसं आपण मी जाजेमध्ये एका सिस्टीममध्ये हे टाकलं ॲन्सिस 2024 आर्गन.
आता याच्यात कसं आहे, ते त्यांनी आमच्या सरांनी सांगितलं की ते तिच्या फक्त 70 ते 80 करायचं आहे म्हणजे स्ट्रक्चरल analyze. अनालिसिस हां म्हणजे त्याचं मेन फ्रेम आयपिंग त्याच्यानंतर टॉप फ्रेम बॉटम फ्रेम याच्यात काय आहे की तुम्हाला मेशिंग कसं करायचं म्हणजे लोड कॅपॅसिटी किती आहे त्याच्यावर फॅब्रिकेशन वेल्डिंगमध्ये कुठं कुठं हे होते डिफेक्ट वेल्डिंग डिफेक्ट काय आहे त्याच्यावर अंचितमध्ये माहीत पाहतो तुम्ही मग ते सध्या एका सिस्टीमवर टाकून दिलं अंचितचं. अच्छा अच्छा. तर आता समजा एका सिस्टीमवर टाकलं तर बाकीचे समजा 4 एम्प्लॉई आहे नीट प्रॉडक्ट डेव्हलपमेंटमध्ये 4 एम्प्लॉई आहे पेशीचरांनी आहे आणि सचिन बटोनी आहे आणि देव तिवारी आहे जाधवमध्ये ना जाधवमध्ये. तर ते पुण्यावरून एक नितीन गणेश सर आले होते त्यांना 80चं सॉफ्टवेअर ट्रेनिंग शिकवलं. त्याच्यानंतर मग त्यांनी शिकवलं पूर्ण फक्त तक्करचं. आणि दुसऱ्या दिवशी हे अर्ध्या तासाचं हे शिकवलं आमचं त्याचं जे मॉडेलिंग होतं मी जे हायड्रोलिक प्रेस बनवलं त्याच्यावर ते ॲनालाइज केलं होतं मेशिंग ते रिपोर्ट काढते त्याच्यावर लोड किती आहे त्याच्या रिपोर्ट निघते त्याच्यात सांगत ॲन्सिसमध्ये ना ॲन्सिसमध्ये म्हणजे तुम्ही जे पार्ट बनवलेले आहे त्याच पार्टला तुम्ही थोडंसं करून बघितलं ॲन्सिस करून बघितलं बरोबर म्हणजे रिअलमध्ये कसं कंडिशन वगैरे येणार तर ते असेच अंचितमध्ये सगळं अपडेट झालं तर मग ते रिपोर्टमध्ये काय काय मिळालं त्याची सगळं माहिती करते पॅरामीटर त्याच्यावर पॅरामीटर. हां मग म्हटलं आता आमच्या सरांनी सांगितलं की तुमच्या लक्षात आलं का म्हटलं एवढं आलं नाही म्हटलं तर त्यांनी थोडं शिकवलं आणि त्यांच्या आता हे जे शिकवते त्यांच्या हातात होतं म्हणजे माऊस वगैरे तर त्यांनी फॅटमध्ये केलं आम्हाला समजलं नाही. म्हटलं यांना सांगितलं तर फोनवर ते दुसऱ्या दिवशी ऑनलाईन होतं तर त्यांनी सांगितलं तुम्ही प्रॅक्टिकली म्हणजे हळूहळू शिका म्हटलं म्हणजे तुम्ही जे काम करता तर हळूहळू सांगा म्हटलं आमच्या लक्षात नाही येणार म्हटलं. मग ठीक आहे म्हणून त्यांनी सांगितलं की हळूहळू शिकवतो मी मग ते हळूहळू करत शिकलो. नंतर मग दुसरं जे कमांड राहिलं तर मग ते चालू आहे 2-3 दिवसानं ट्रेनिंग देणार आहोत. अच्छा पुन्हा ते शिकवणार. आता बघा तुम्ही सॉलिडवर्क आपल्याला किती दिवस झाले सॉलिडवर्कला 1 वर्ष झाला असेल है ना 1 वर्ष झालाच असेल ना 1 वर्ष आपल्या सॉलिडवर्कला सॉलिडवर्क लावून बरोबर 1 वर्ष झालं 1 वर्ष झालं. म्हणजे बघा तुम्ही कंपनीमध्ये काम करून करून थोडा वेळ काढू सॉलिडवर्क शिकलेले आहे. बरोबर असं तर आपण केलंच नाही का बा 2 महिन्याचा कोर्स आहे तो 2 महिन्यात करा नाही तर मग नंतर होणार नाही असं झालंच नाही ना. आपण प्रॉपरली त्याला जसा जसा तुम्हाला वेळ भेटला तसे तुम्ही आले तसं तसं आपण ते ट्रेनिंग घेत आपण आज कम्प्लीट झालं आज आपलं कम्प्लीट झालं नाही का बरोबर बुक वगैरे सगळं फक्त सर्टिफिकेटची हार्ड कॉपी राहिली याची ते तुम्हाला आता उद्या परवापर्यंत भेटून जाईल चेन्नईवर. आता हे सॉलिडवर्कच्या आता मी जेव्हा क्लास लावलो होतो त्यावेळेस म्हटलं तुम्ही सुरुवातीला पार्ट मॉडेलिंग ड्राफ्टिंग हे जे शिकवलं होतं आमच्या माझ्या लक्षात येतं म्हणा. पण जे ॲडव्हान्समध्ये काय काय राहिलं होतं पायपिंग ट्यूबिंग राउटिंग हे सगळं लास्टमध्ये शिकवलं मग ते थोडं लक्षात आलं माझ्या. आता ते तुम्ही जे मला बुक दिलं होतं पायपिंग ट्यूबिंग आणि ड्राफ्टिंग आपलं सिम्युलेशन याच्यात नाही. अच्छा आपण जे शिकवता आता तुम्हाला जे शिकवलं मी ॲडव्हान्स तेच तर मी काही नाही प्रत्येक कोर्सचा ॲडव्हान्स शिकवतो. अच्छा अच्छा. आज तुम्हाला सॉलिडवर्क तुम्ही बाकी ठिकाणी जर गेले तुम्हाला सॉलिडवर्कच्या बुकमध्ये जेवढं आहे कॅश सेंटरच्या तेवढंच शिकवणार. अच्छा आपण ॲडव्हान्स पण शिकवतो कारण की तिथं बुकनं तर पाठ बनते पण आपल्या ह्या सगळ्या गोष्टी पण काम पडते ना आहे की नाही. सॉलिडवर्कची स्वतःची जी बुक आहे आपण जर इन्स्टॉल इन्स्टॉल करतो ना तर सॉलिडवर्क इन्स्टॉल केल्यावर त्याच्यामध्ये बी नोट्स नाही आहे राउटिंग फॉटिंगच्या नाही ह्या सगळ्या इकून तिकून शिकून तुम्हाला शिकवलं आहे मी स्टुडंट. म्हणजे हा सिलेबस मी स्वतःहून क्रिएट केलेला आहे शिकवण्यासाठी कारण की सॉलिडवर्कमध्ये ते दिलेलं आहे. आता बघा मी आणखी शिकून राहिलो. आपण एकदम ॲडव्हान्स याच्यापेक्षा जास्त अच्छा कसं शिकवलेलं आहे आपण.